नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया देवघरात शांतपणे आपल्याशी संवाद साधतो आहे। जर हो जाणवलं आहे का की आपल्या देवघरातील कलशातील नारळ काहीतरी सांगतो आहे, जणू तो शांतपणे आपल्याशी संवाद साधतो आहे। जर हो तर आजचा हा अनुभव तुमच्यासाठीच आहे। मनाला खूप आधार देऊन जातो। स्वामी समर्थ यांचं नाव घेतलं की अंतर्मनाला बळ मिळतं। भक्तांनो, काही वेळा देवघरात बसल्यावर एक वेगळीच शांतता जाणवते। अंगावर हलकासा शहारा येतो, डोळे आपोआप मिटतात आणि मन स्थिर होतं। हा योगायोग नसतो, ही आध्यात्मिक अनुभूती असते। जिथे दैवी ऊर्जा असते तिथे मनाला स्थैर्य मिळतं। काही भक्त सांगतात, नारळावर कधी त्रिशूळासारखी रेषा दिसते, कधी डोळ्यासारखा आकार, कधी टिळ्यासारखं चिन्ह दिसतं। अशा वेळी मनात भक्तिभाव जागा होतो, जणू कुलदेवता आपली उपस्थिती जाणवून देत आहे असे वाटते। अशा संकेताकडे दुर्लक्ष करू नये, शांतपणे नमस्कार करून मनात धन्यवाद म्हणावं। काही वेळा घरात अचानक सकारात्मक बदल घडू लागतात, अडकलेली कामे मार्गी लागतात, घरातील वाद कमी होतात, आजारपणात सुधारणा होते, आर्थिक अडचणी थोड्या सैल होतात आणि आपण विचार करतो, हे कसं घडलं? श्रद्धेनुसार जेव्हा दैवी संरक्षण घरावर असतं तेव्हा आधी संकेत मिळतात आणि नंतर कृपा प्रकट होते। काहींना स्वप्नात मंदिर दिसतं, प्रकाश दिसतो, नारळ दिसतो किंवा देवतेचं नाव ऐकू येतं। जागेपणी नारळ ऊर्जा धारण करतो आणि स्वप्नात देव संवाद साधतो, अशी लोकमान्यता आहे। भक्तांनो, काही घरात नारळ बदलायचा ठरवला तरी मन तयार होत नाही। हात पुढे जातो पण पुन्हा थांबतो, डोळे पाणावतात। अशा वेळी जबरदस्ती करू नये, थोडा वेळ देवघरात शांत बसावं, कारण मनाला जे जाणवतं ते कधी शब्दात सांगता येत नाही, पण सत्य ते सत्य असतं। काही अनुभव खूप हळवे असतात। एका कुटुंबात मोठ्या अडचणी होत्या, कर्ज वाढलेलं, आजारपण, तणाव, सगळं काही एकाच वेळी चालू होतं आणि अचानक देवघरातील नारळ तळा जाऊन 2 भागात झाला। ते घाबरले, त्यांनी शांतपणे देवांना प्रार्थना केली। काही दिवसात परिस्थिती बदलू लागली, अडकलेले पैसे परत मिळाले, तब्येत सुधारली, घरात पुन्हा हास्य उमटलं। त्यांचा विश्वास होता की संकट त्याने स्वतःवर घेतलं। दुसऱ्या एका आजींचा अनुभव होता, त्यांच्या देवघरातील नारळ वर्षभर तसाच राहिला, खराब झाला नाही। त्या म्हणाल्या, कुलदेवता घर सोडून गेली नाही याचं हे चिन्ह आहे। काही वेळा घरातील लहान मुले देवघराकडे आपोआप ओढली जातात, वृद्ध शांत होतात, स्त्रियांना पूजेची प्रेरणा मिळते, घरातील वातावरण प्रसन्न होतं, वाईट विचार कमी होतात। हे सारे संकेत एकत्र दिसू लागले तर मन खात्री देतं की घरात दैवी वास आहे। भक्तांनो, काही वेळा मोठं संकट येणार असतं पण शेवटच्या क्षणी ते टळतं। आपण म्हणतो नशीब चांगलं होतं, पण श्रद्धेनुसार घरावर संरक्षण कवच असतं म्हणून संकट दारात येऊन परत जातं। देवघरात एकटे बसल्यावर नारळाकडे पाहताना डोळ्यात पाणी येतं, ते दुःख नसतं, तो आत्म्याचा भार हलका होण्याचा क्षण असतो। जणू कुणीतरी आपलं दुःख ऐकत आहे असा आधार वाटतो आणि मन मोकळं होतं। काही वेळा चुकीच्या हेतूने येणारी माणसं आपोआप दूर होतात, घरातील वाद कमी होतात, कारण जिथे देवाचा वास असतो तिथे नकारात्मकता टिकत नाही। भक्तांनो, अशा वेळी आपण काय करायचं? सकाळी देवासमोर शांत उभं राहायचं, जास्त मागण्या करायच्या नाहीत, फक्त धन्यवाद म्हणायचं, कारण कृतज्ञतेत खूप मोठी शक्ती असते। नम्रता ठेवायची, अहंकार सोडायचा, कारण कृपा टिकवायची असेल तर मन शुद्ध असावं लागतं। स्वामी समर्थ महाराज सांगायचे, देव दूर शोधू नको, तो आधी तुझ्या घरात आहे, फक्त विश्वास ठेव। भक्तांनो, आता एक अतिशय महत्वाचा भाग मनापासून ऐका, कारण इथेच आपण चुकतो आणि नंतर म्हणतो संकेत समजले नाहीत। कोणत्या चुका टाळायच्या हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। सर्वात पहिली गोष्ट, नारळाची थट्टा कधीही करू नका। काही वेळा घरात कुणीतरी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे।
सर्वात पहिली गोष्ट, नारळाची थट्टा कधीही करू नका. घरात कुणीतरी हसत म्हणतं, अरे हा तर साधा नारळ आहे, यात काय विशेष. पण भक्तांनो, श्रद्धेच्या जागी विनोद केला की ऊर्जा कमी होते. देवघरात हलक्या फुलक्या गोष्टी चालतात, पण उपहास चालत नाही. कारण जिथे आपण विश्वास ठेवतो तिथे आदर हवा. दुसरी गोष्ट, देवघरात उभं राहून हे अंधश्रद्धा आहे असं कधीही बोलू नये. शंका असणं वेगळं आणि उपहास करणं वेगळं. जर मनात प्रश्न असतील तर शांतपणे समजून घ्यावेत, पण देवासमोर नकारात्मक शब्द उच्चारू नयेत. कारण शब्दांमध्ये शक्ती असते. आपण जसं बोलतो तसं वातावरण तयार होतं. तिसरी महत्वाची गोष्ट, खराब झालेला नारळ कचऱ्यात टाकू नका. तो काही साधा कचरा नाही, तो काही दिवस देवघरात पूजलेला असतो. त्याला आदराने विसर्जित करा. वाहत्या पाण्यात किंवा झाडांच्या मुळाशी ठेवा. कृतज्ञतेने नमस्कार करा. आणि चौथी गोष्ट, देवघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. धूळ साचलेली असते, दिवा विजलेला असतो आणि आपण म्हणतो घरात शांतता नाही. भक्तांनो, जिथे स्वच्छता तिथे सकारात्मकता. देवाला मोठमोठे नैवेद्य नको असतात, पण स्वच्छ मन आणि स्वच्छ जागा नक्कीच हवी असते. लक्षात ठेवा, देव संकेत देतो, पण अहंकारामुळे माणूस दुर्लक्ष करतो. आपण जर नम्र राहिलो, आदर ठेवला आणि श्रद्धा जपली तर संकेत स्पष्ट दिसतात आणि कृपा अनुभवता येते. म्हणून या चुका टाळा आणि देवघराकडे प्रेमाने आणि जाणीवपूर्वक बघा. भक्तांनो, देवघरातील कलशातील नारळ जेव्हा संकेत देतो तेव्हा तो साधा नारळ राहत नाही. तो घराचा रक्षक बनतो, भक्तीचा दुवा बनतो आणि आपल्या श्रद्धेचा साक्षीदार बनतो. देवाची कृपा गाजावाजा करत येत नाही, ती शांतपणे साध्या रूपात प्रकट होते. म्हणून भीती नको, श्रद्धा ठेवा. संशय नकोस, विश्वास ठेवा आणि नेहमी मनात प्रेम ठेवा. कुलदेवता तुमच्या घरात वास करू, तुमच्या कुटुंबाला सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी देऊ, हीच मनापासून प्रार्थना. जर हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट मध्ये जय कुलदेवता, जय स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि भक्तीचा हा आत्म्याचा एक भाग असतो. भक्तांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.